फरक तर पडलाय कारण की एक मॅच जिंकून आम्ही 3 मॅच हारलो होतो. म्हणजे स्पर्धेतून तसं बाहेरच जाण्याच्या मार्गावर होतो. राजू दा आला त्यामुळे जरा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आता त्यामुळं आम्हाला ही मॅच जिंकणं महत्त्वाचंच आहे आणि रन रेटनं जिंकावी लागणार आहे आम्हाला ही मॅच. त्याच्यासाठी आता टॉस जिंकलायस तू, महत्वाचा निर्णय. बॉलिंग. आजचे बडे सिकंदर तुम्ही आहात. आजचा राजा कोण असेल, म्हणजे बिग बॉस कोण असेल, तर तुम्ही आहात बिग बॉस सिद्धनाथ वॉरियर्स. आप जो बोलेगा वो होने वाला है. काय बोलाल आज एकदम टाईटमध्ये कॉलर टाईट करून? 100% कारण आम्ही एक सामना जिंकलोय, पण किंग मेकरच्या भूमिकेत आम्ही आहे सध्या. आणि बाकी तीन महापौर कुणाचा बसवायचा हे आमच्या हातात आहे. बंटी शेलार किंवा अनुप मोहिते किंवा सुनील दादा या तिन्हीपैकी कोणीही होऊ शकतं. ते आम्ही ह्या मॅचवर ठरवू कुणाला वर घालवायचं ते. क्रिकेट गेम खेळला जाईल, 100% गेमला दिले जातील आणि जेवढा चांगला परफॉर्मन्स होईल तेवढा परफॉर्मन्स दिला जाईल का? आम्ही शेवट गोड करून यमकर साहेबांना त्याचं 100% त्यांना चांगलं वाटेल एवढा गेम चांगला करू. खूप छान आहे. किंग मेकर आहेत आजचे. गेम चांगला होईल, कुठेही जाऊ नका. आजचा फायनल दिवस आहे, महत्वाच्या मॅच आहेत आज आणि या सगळ्या मॅचेस नंतर आज तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने कोणत्या टीम आपण पाहिले तर वरच्या फेरीमध्ये गेलेत, काय घडेल काय बिघडेल, या सर्व गोष्टी आज तुम्हाला बघायला भेटेल. कोयना प्रीमियर लीगची फायनल आजच्या दिवसामध्ये फायनल दिवस आहे. पहिले 3 दिवस आपण पाहिले तर संपूर्ण खेळाडू शांत होते, मात्र आजचा दिवस जो आपण पाहिलं तर अजून तापलाय. प्रत्येक टीमचे पॉइंट टेबल बरोबर झालेत. एक एक मॅच जिंकल्याने बराचसा फरक पडणार आहे, एक एक मॅच पराभूत झाल्याने बराचसा फरक पडणार आहे. थँक्यू सो मच. जाऊयात लगेच मॅचच्या दिशेनं.